नमस्कार. आजपासून एक नवीन जर्नी सुरू करणार आहे वर्डची. प्रत्येक दिवसाला एक वर्ड आपण शिकणार आहे आणि त्या वर्डमध्ये काय काय शिकणार आहे? वर्ड, त्याचं पॅटर्न, प्रोनाउन्सिएशन, मीनिंग, पार्ट ऑफ स्पीच, सेंटेन्स. चला, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला जागा होणे गरजेचं आहे आणि आज पहिला शब्द तोच घेऊया, जागा होणे. वेक. वेक कुठला? WAKE. आजचा आपण शब्द घेतला आहे वेक किंवा वेकअप. दोघांचाही मिनिंग सेम आहे, दोघांचाही अर्थ होतो जागे होणे. पण आता याच्या आधी आपण त्याचा पॅटर्न समजून घेऊया. वेक. वेकचा पॅटर्न येतो CVCE, म्हणजे याला AK पॅटर्न पण म्हणतात आणि याला सायलेंट E हा रूल पण फॉलो होतो. ओके, आता याचं प्रोनाउन्सिएशन काय झाला? व सायलेंट E असल्यामुळे याचा काय होणार आहे? लॉंग फॉर्म, लॉंग साऊंड. काय होतं आहे? लॉंग साऊंड. म्हणून हा एचा झाला आहे ए आणि केचा क. वेक. काय झाला? वेक. आता याचं मिनिंग सर्वात आधी टू स्टॉप स्लीपिंग, झोपेला थांबवणे. आणि याचं दुसरं एक समानार्थी गेट अप. मराठीत जर झालेलं ना, जागी होणे, उठणे. झोपेतून उठणे किंवा जागे होणे. पार्ट ऑफ स्पीच कुठला येतोय? आपण याला होणे नाही येते, त्यामुळे हा वर्ब होतोय. काय होतोय? वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद. आता क्रियापद म्हटलं तर काय होणार? याचे 3 रूप येतील. 1, 2, 3. V1, V2, V3. V1 वेक अप, सेकंड वोक अप आणि थर्ड वोकन अप. ओके. आय वेक अर्ली मॉर्निंग. आय वेक अर्ली मॉर्निंग. आणि सेकंड आय वेक ॲट 6 AM. तर अशाच नवीन शब्दांसाठी आपण 365 दिवसाची जर्नी सुरू करत आहे आणि या जर्नीला मला सहभाग घेण्यासाठी तुम्ही सोबत राहणार आणि तुम्ही पण हे नवीन शब्द शिकणार. मी शिकतोय, तुम्ही पण शिका. चला भेटूया पुढच्या वर्डसोबत.